या पालकाचं काय बनवू म्हणून म्हटलं चला या पालकाची चपाती बनवू. आता मला तर हेच नाव आठवलं. आता तुम्ही सांगा याला मी काय म्हणू पुढे. तर नमस्कार, मी स्नेहल. असा पालक होता छान, तो व्यवस्थित धुवून घेतला, 2 मिनटं पाण्यात उकळून घेतला, त्यानंतर तो थंड पाण्यात टाकला म्हणजे त्याचा ग्रीन कलर जात नाही. पालकाची चपाती का म्हणते तर मी सांगते तुम्हाला, कारण याला पालकाचे धपाटे, धिरडे किंवा पालकाची चपाती काय म्हणू मला समजत नव्हतं. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा याला मी काय म्हणू. वळूया आपल्या रेसिपीकडे. तर मिक्सरमध्ये पालक, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे बारीक मिक्सरला करून घेतले. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2 चमचे आपलं बेसन पीठ टाकलं, थोडंसं ओवा टाकला, त्यानंतर धना पावडर नंतर हळद नंतर लाल तिखट टाकलं, लाल तिखट टाकल्यानंतर हावरी टाकली थोडीशी, हावरी टाकल्यानंतर ते व्यवस्थित आपलं ते मिश्रण केलेलं होतं पालकचं ते त्यात टाकून दिलं आणि व्यवस्थित मळून घेतलं. पण तुम्हाला एक आठवलं का, यात मी मीठ नव्हतं टाकलेलं. मग मला आठवलं का रे आपण यात मीठ नाही टाकलं. नंतर त्यात मीठ टाकून घेतलं, व्यवस्थित मळून घेतलं. त्यानंतर मस्त चपातीसारखं तूप लावून भाजून घेतलं, म्हणून मी याला चपाती बोलले. तुमच्याकडे काही नाव असेल तर मला नक्की सांगा हां. आणि छान झाले होते आणि मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्ले. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब